रशियनचा किती इफेक्ट झालाय बघा. गोव्यात आलो, पेट्रोल घातलंय. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. मी प्रकाश वाडी तुम्हाला सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. आज ट्रॅव्हल होणार आहे आणि कायरा आली आहे ब्लॉगमध्ये लगेच. हां हे बाई हिचं काय काय दाखवते. ठीक आहे. मस्त रात्री आलो, आराम केला, 11 वाजता उठलोय, चहा पिलाय आणि एक व्हिडिओ एडिट केली. आणि व्हिडिओ एडिट करता करता मला आठवण आली ब्लॉग सुरू करायची आहे ना. आणि कायराची मजा आहे काय. हां हे बघ, ही आहे खेळतायची खेळणी भेटतात ना. हां अरे ना ना हाय कर, हाय कर आहे ना, हाय कर, हाय कर आहे ना, हाय कर. काय आहे काय काय चालू करून दाखव. हे काय हे चालू करून दाखव असं. हां कर 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 कसं शिकवतो. दाब दाब. हां कर, दाब, अगं दाब. हां हे बघा काय जत्रा जत्रा आहे कायराची ना. असं आहे. ठीक आहे. सो आता इथून निघायचं आहे मला शिरोड्यासाठी. आज हळदी आहे. इकडे संध्याकाळी हळदी असते, सकाळपासून नसते. सो तर आता इकडे सेटअप चालू आहे. कपडे कुठले कुठले घ्यायचे आता ठरणार आहे. ठीक आहे. सो आता हे काम रश्मीवर आहे, ते करतो आणि मग भेटतो. आणि इकडं पहिल्या दिवसाचा ब्लॉग एडिट केला आहे. जस्ट 10 मिनटं अगोदर मी एडिट केला आहे आणि अपलोडला लावला आहे. हे आता अपलोड झालं की इकडून निघायचं आहे. आणि ह्या दोघी, ही काय स्कूलला गेली नाही कायरा मुलं, ही स्कूलवरनं जाऊन आलेली आहे. मित्रांनो हा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे, कारण ह्याच्यामध्ये माझे रूममेट्स आणि बाकी सर्व मित्र भेटणार आहेत. म्हणजे एक काय खूप मजा असणार आहे. बघूया किती मजा करतो ते ह्या ब्लॉगमध्ये दिसणारच आहे. ठीक आहे. आणि कोकणातली हल्दी कशी असते तर ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. सो इकडे जास्त टाइमपास नको करूया, तिकडेच जास्त ब्लॉग शूट करायचा मी प्रयत्न करणार आहे. नाच कायरा. वाट लावून टाकले दुर्वाची. कायराने दुर्वाचा फेस काढला. दुर्वा शाळेत नाही गेली कायरासाठी. मित्रांनो कणकवलीवरनं आता शिरोड्यासाठी निघतोय. मध्ये समीर भेटणार आहे सावंतवाडीला, त्याला पिकअप करायचं आहे. गाडी रेडी आहे. रश्मी मॅडम बाय बाय. कायरा मॅडम टाटा. बाय कर. टाटा टाटा. कायरा मॅडम बाय 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 बाय. चला जातो, समीर वाट बघतोय ऑलरेडी. आज पण थोडासा उशीर झाला पण आरामात जाऊया. मित्रांनो मस्त गाणी लावलीत आणि निघालोय आपली बीस्ट घेऊन पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवे. चला गाणी बंद करू दे. एक गोष्ट आता ह्याच्यात आली, डोक्यात आली की हा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल होणार आहे. कारण माझा ते पहिल्यांदाच माझे सर्व मित्र जे रूममेट आहेत इंजिनिअरिंगला सोबत होते माझ्या, ते ब्लॉगमध्ये असतील. सो माझ्यासाठी हा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे. माझ्या रूममेटचंच लग्न आहे. याच्या अगोदर मी ब्लॉगमध्ये सांगितलं की नाही मला माहीत नाही, त्याच्यासाठीच मी आलो आहे. मेन पर्पज तोच होता. सो मला एक्साइटमेंट पण आहे आणि थोडा नर्वस पण आहे, कारण त्यांच्यासमोर मी पहिल्यांदा ब्लॉग करणार आहे. कारण जे तुमचे रूममेट असतात त्यांना खडा ना खडा तुमचं माहिती असतं, त्याच्यामुळं त्यांच्यासमोर मी शाय होतोय की बिंदास ब्लॉग करतोय हे मला पण टेस्ट करायचं आहे. बघा मजा येणार आहे. सो जसा होईल तसा मी ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेन. मला नाही माहिती कसा होणार आहे, बट ट्राय तर करायलाच पाहिजे. आणि मी ह्याच्या अगोदर पण सांगितलं आहे सिंधुदुर्गामधला जो मुंबई गोवा हायवे आहे तो एक नंबर आहे. हा बघा काहीच प्रॉब्लेम नाही, एक नंबर म्हणजे मक्खन. इथं मला ब्लॉगसाठी एकटा ड्रायव्हिंग करताना असा वेगळा शॉट घ्यायचा होता, पण काय माहिती काय जमलाय की नाही. हायवे सोडून आता मलगावच्या रोडला लागलोय आणि हा रोड बघा, ह्याच्यात दुतर्फा थ्रू आऊट झाडं आहेत. हा रोड मला जाम आवडतो. याच्या अगोदर जेव्हा कॉलेजला होतो ना तेव्हा मी एस टीने प्रवास केला ह्याच रोडने. सो आता स्वतः 4:40 झालेत आणि शिरोड्यामध्ये पोचलोय. ठीक आहे. आता फोन करायचा आहे पण माझ्या फोनला नेटवर्क नाही. आता कुठं कुठं कोण आहेत माहीत नाही, कारण कंटिन्यू नेटवर्क गेला होता. समीर मला बोलला शिरोड्यामध्ये, तिथपर्यंत पोचलोय. आता कोण कसे भेटतात ते बघूया.
प्रथमेशकडे आलो हा, प्रथमेशकडे आलो हां. आणि हा आजारी आहे. आता बघूया कसा कसा प्लॅन आहे. समीरचा आता फोन झाला. समीर माझ्यासाठी सावंतवाडीत थांबलं, मला नेटवर्क नव्हता. ठीक आहे, चला चहा पिऊन घेतो. ब्लॉग कॅरी आहे, याला दाखवतो आहे पण असा असा कॅमेरा शूट होतो आहे म्हणून ते, आणि प्लस ब्लॉगिंगमध्ये पण येणार आहे. ठीक आहे, ओके. आणि ही आई आहे, आईला दाखवून ठेवतो. प्रथमेशकडून निघालो आहे आणि आता निखिलकडे जायचा प्लॅन आहे, पण मध्ये थोडंसं काम आलं आहे. सो आम्ही आलोत आता रेडीमध्ये, आणि रेडीमध्ये लागली ट्रॅफिक. आणि पाठीमागं आपला समीर भाऊ आला आहे, तो जॉईन झाला आहे. त्याला शिरोड्यात बाजारातून पिकअप केला आहे. ते समीर हाय कर रे. हाय 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 केलं. ठीक आहे, आता दादा पण भेटेल. दादाला भेटायसाठी आलो एवढ्या ट्रॅफिकमध्ये. फर्स्ट टाईम इन आरोंदा. चालत चालत गाडी पार्किंग केली आणि चालू होता. बाबा हल्दीचा माहोल बघतो काय. हां बाबा दिसायला लागली लोक, काहीच आवाज येत नाही. आम्ही कन्फ्यूज आहोत तिघे पण. मंडपामध्ये पोचलेलो आहोत आणि इथं काहीतरी कार्यक्रम चालू आहे. पहिल्यांदा ह्या सर्वांसमोर ब्लॉग सुरू केला होता आणि मला थोडा शायनेस आला होता, त्याच्यामुळे मला काय बोलताच आलं नाही. MITM वाले भेटले, MITM वाले क्लासमेट. घरं मित्रांनो, आता काहीतरी विधी झाल्यात आणि त्या विधीच्या नंतर त्याच्या अगोदर काहीतरी ओटी भरायचा काहीतरी मानपान असतो, तो कार्यक्रम चालू आहे. आणि ह्याच्यानंतर मग हळद लागणार आहे. हे सर्व असं आहे. इथे खाली निखिल आहे आणि त्याच्या आई वडील आहे तिथं. असं सर्व इकडे पद्धत आहे. ह्याला काय बोलतात, हे असं सर्व परंपरा आहे. पण रिटर्न आलोत. समीरला भूक लागली होती, लॉलीपॉप घेतलेत आणि तावडे आता गाडी फिरवत आहे, कारण वायपी पण येते ना. वायपीच्या इकडेच जाऊ आणि तिकडेच खाऊ. चला चला, वायपी पण जॉईन झाला आहे स्क्वॉडमध्ये. लॉलीपॉप आणलेले, खाऊन आता हल्दीला जाणार आहोत. आता थोडी एनर्जी आली. ठीक आहे, चला जाऊया आता. हळद लागते आता. आणि आमच्याकडे दावला असतो ना आग्र्यामध्ये, त्या टाईपच आहे काहीतरी सॉन्ग. ठीक आहे, इथं नवरदेव बसलाय, चेंज करून आलाय आता. वायपी निखिलचा बेस्ट फ्रेंड. दोघं बसलं ना, मॅच बघतात. हल्दीवरनं निघालो आता. मस्त थोडा नाचलो विसलो आणि जाम दमायला झालं जाम ना. आता एवढं दमायला झालंय ना की भूक लागली ना. आता आम्ही आता गोव्यामध्ये आलोत. इथून गोवा 5 किलोमीटर आहे. सो आतमध्ये आता गोव्यामध्ये आहे. आता जेवायला चाललोत गोव्यामध्ये. वायपी इथं वायपी आहे, पुढं ड्रायव्हिंग करतोय समीर, डायरेक्शन द्यायला त्याला. हॉटेलवर पोचलोत, बाहेरच बसलो. जाम थंडी आहे, स्वेटर घातलाय. विवेकची इच्छा होती व्हिडिओ काढावी म्हणून, काढली व्हिडिओ, त्याला पण घेतला. रशियनचा किती इफेक्ट झालाय बघा. लँग्वेज पण इथं मेनूमध्ये रशियन यावायला लागली. हां
समजने वालों को इशारा काफी आहे. काय तावडे समऱ्या काय बोलायचंय तुला थंडीवर? नाही तू थंडी सोय होईल आता थोड्या दिवसात. गोव्यात आलो, पेट्रोल घातलंय 1000 रुपयाचा. आता चाललोत आम्ही रूमवर. गोव्यामध्ये आल्याचे फायदे घेतलेत. वायपी सांगतो मेन फायदा घेतलाच नाही, रशियनला घेतलंच नाही म्हणून जाऊ दे आता. चला वायपीला टाटा बाय बाय केलाय. आता समोर आलाय ड्रायव्हिंग पोझिशन. चला आता इथून घरी जायचं आहे. बऱ्यापैकी ब्लॉग झालेला आहे. असा हा होता हल्दीचा ब्लॉग. ठीक आहे. सो चला, सो हा दिवसभराचा असा ब्लॉग होता हल्दीचा आणि पूर्ण प्रोग्राम. उद्या पण आहे लग्नाचा पण बघूया ब्लॉग करायचा मी ट्राय करेन. सो चला हा ब्लॉग मी आता इकडेच एंड करतो. भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओज. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी. लाईट बसता म्हणतो यार तावडे लास्टला. ठीक आहे, लास्टला स्टे हॅपी बोल फक्त.